समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन शाहिरीच्या माध्यमातून कामगार, कष्टकरी, दलित आणि आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा करताना समितीचे ज्येष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई यांनी सांगितले की संभाजी भगत यांची शाहिरी ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती सामाजिक, जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणाविरोधात घणाघाती आवाज उठवणारी आहे. पोवाडे, भारुडे, ओवी, अभंग यांसारख्या लोककलांमधून त्यांनी प्रभावी जनजागृती केली आहे. त्यांचे कातळाखालचे पाणी हे आत्मचरित्र, अडगळ हे नाटक, तोड ही चाकोरी गीतसंग्रह, रणहलगी लेखसंग्रह, भारूड आणि गिरणीचा वग हे मुक्तनाट्य, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक यांसारखे साहित्य विशेष गाजले आहे. तसेच त्यांनी काम केलेल्या कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. लोकशाहीर गदर यांच्या गीतांचे मराठीत रूपांतरही त्यांनी केले आहे. या बैठकीत सुधीरभाऊ देसाई, कॉम्रेड संपत देसाई, सुनील पाटील, प्राचार्य डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, प्राचार्य मीना मंगळूरकर, रावसाहेब देसाई, मनोहर गव्हाणकर, कॉम्रेड संजय घाटगे, कॉम्रेड संजय तर्डेकर, कॉम्रेड प्रकाश मोरुसकर, दिगंबर लोहार, कॉम्रेड काशीनाथ मोरे, पत्रकार कृष्णा सावंत, पत्रकार रणजित कालेकर, अमित सामंत, हिंदूराव कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. यंदा सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही संभाजी भगत यांची निवड झाली आहे.